आता आपण आहे महाबळेश्वरच्या सगळ्यात शेवटच्या पॉईंटवरती, सनसेट पॉईंट. नमस्कार मित्रांनो, आज मी आलेलो आहे महाबळेश्वर येथे. महाबळेश्वरचे वेगवेगळे पॉईंट आहे. आज माझ्यासोबत आहे हे दादा, जे की आपले गाईड आहे. आपल्याला ते सर्व पॉईंट्स दाखवणार आहे आणि सर्व पॉईंटची माहिती देणार आहे. ह्या पॉईंटचं नाव आहे हंटिंग पॉईंट. हंटिंग म्हणजे इथून ब्रिटिश लोक जंगली जनावरला शूट करायचे, ॲम्ब्युलन्सला शूट करायचे. हंटिंग पॉईंट पूर्ण आपण अर्धा किलोमीटर सर्कल चालणार आहे, त्यामुळे 7-8 पॉईंट आहेत ते बघणार. त्यातला हा पहिला पॉईंट हंटिंग पॉईंट. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा पॉईंट आहे हंटिंग पॉईंट. आणि ह्या पॉईंटपासून आपल्याला प्रतापगड दिसतोय. समोर तुम्ही जे उंच टोक दिसतंय तो आहे प्रतापगड. हंटिंग पॉईंटपासून आपण आलो आता इको पॉईंटला. हा जो पॉईंट आहे, हा पॉईंटचं नाव आहे इको पॉईंट. इको पॉईंट म्हणजे इथून प्रतिध्वनी आवाज केला तर रिप्लाय येतो. समोरचे जे डोंगर दिसतात हा सावित्री पॉईंट आहे. मध्ये रॉक दिसतो जंगलामध्ये, तो केसर रॉक पॉईंट. असे पॉईंट्स आहेत समोरचे लाईनचे. केसर रॉक पॉईंट, सावित्री पॉईंट असे पॉईंट्स. मालकम पॉईंट आहे. मालकम म्हणजे ज्यानं नवीन महाबळेश्वर डेव्हलपमेंट केलं. मालकम गव्हर्नर होता बॉम्बेचा, सेकंड गव्हर्नर. त्यांना नवीन महाबळेश्वर हिल स्टेशन म्हणून डेव्हलपमेंट केलं. त्या नावानं पॉईंटचं नाव आहे मालकम पॉईंट. इथून तुम्हाला पहाडमध्ये असं डायनासोरचा, डोंगरात डायनासोरचा आकार बनलेला दिसतो असं समोर. इथून तानाजी मालुसरेंचं गाव दिसतं उंबरठ. त्याच्या बाजूला गायत्री नदी दिसते. पूर्ण समोर ऑथर सीट पॉईंट दिसतो, जो महाबळेश्वरचा मेन पॉईंट आहे. इथून शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजचे 3 किल्ले दिसतात. तोरणागड दिसतो, 1500 वर्षाचे असताना शिवाजी महाराजांचा तोरणागड दिसतो समोर. इकडे रायगड दिसतो आणि इकडे प्रतापगड, असे 3 किल्ले दिसतात इथून. हा बघा आपला टायगर स्प्रिंग पॉईंट आहे. इथून ॲम्ब्युलन्स, जंगली जनावर जे आहेत ब्रिटिश जमान्यामध्ये, इथून टायगर्स, ॲम्ब्युलन्स, लिपर्ड्स वगैरे पाणी प्यायला याच्यात. झरा आहे, नॅचरली सोर्स आहे. इथून पाणी पिऊन जायचं. तर हंटिंग पॉईंटला ब्रिटिश लोक त्याला शूट करायचे. जंगल आहे आता. ह्या पाण्याची खासियत अशी आहे की नॅचरली मिनरल साफ चिल कोल्ड, दिसलेल्यापेक्षा साफ चिल कोल्ड आहे. या जंगलामध्ये जडीबुटीवाली आयुर्वेदिक झाडं आहेत, त्याच्या मुळापासून पाणी येतं, आयुर्वेदिक पाणी. जसं तुम्हाला सांगितलं मागं ऑथर सीट पॉईंट, तसं हा महाबळेश्वरचा मेन पॉईंट ऑथर सीट. ऑथर सीट म्हणजे हा रायटर होता ब्रिटिश गव्हर्नर. जसं बॉम्बेला गेला ऑथर रोड, ऑथर जेल असं नाव आहे, तसं ह्या पॉईंटला तो बसायचा म्हणून त्याच्या नावानं ऑथर सीट नाव आहे. 50 फूट असं दगडाची नॅचरली सीट होती त्याची बसायची. 1967ला भूकंप झाला, त्यामध्ये पडलेले. गव्हर्नमेंटनं, नगर परिषदनं नंतर अशी डेव्हलपमेंट बाल्कनी बनवून घेतलेली टुरिस्ट लोकांना बघायला. तर त्या दगडावर येऊन नॅचरली असं बसायचं, तो ड्रॉइंग वगैरे करायचा पहाडची. त्याची बायको आणि वाईफ आणि मुलगी 6 महिन्याची. आणि सावित्री नदी आहे, त्या सावित्रीमध्ये बाणकोट खाडी आहे. खाडीतनं खाडी पाऊत बोटिंग नाही याच्यात. ब्रिटिश लोक बॉम्बेच्या अरबी समुद्रातनं तर बाणकोट खाडीमध्ये वादळ झालं, बोट पलटी झाली, त्याची बायकोन वाईफ वारली, बायकोन पोरगी वारली. त्याच्या आठवणी इथे येऊन बसायचं म्हणून ह्याला ऑथर सीट नाव असं दिलेलं आहे. त्या पॉईंटला दुसरं नाव आहे असं मॅजिक शो. तुम्ही एप्रिल आणि मे मध्ये आला तर 10 पैसे कोल्ड्रिंकचं झाकण किंवा रुमाल 4 कोणा बांधून असं खाली टाकलं तर ते हवेत तरंगत असं वरती. 10 पैसे कोल्ड्रिंकचं झाकण किंवा रुमाल 4 कोणे बांधून लेफ्ट साईडला खाईमध्ये टाकलं तर ते हवेत तरंगत असतं. त्याला मॅजिक शो म्हणलं जातं. एप्रिल मे मध्येच येतं ते, आता येत नाही. आणि तिसरं नाव आहे सुसाईड पॉईंट. भरपूर लोक असे पडलेत नॅचरली म्हणून सुसाईड बी म्हणतात. हमेशा मूवी बघितला असं, सैफ अली खान, काजल, आदित्य पंचोली सुसाईड करताना दाखवलेलं त्या मूवीमध्ये. ते सुसाईड करतात. ॲक्च्युली हा मेन पॉईंट आहे. 3 जिल्ह्याच्या बाउंड्री येतो. आपण जे उभे आहे सातारा जिल्हा आहे, लेफ्ट साईडला 2000 फीट खाली इकडे रायगड डिस्ट्रिक्ट, पूर्ण कोकण एरिया लागला जातो. राईट साईडला जंगलच्या तिकडे बाल्कनीच्या त्या साईडला पुणा डिस्ट्रिक्ट, भोर तालुका, अशी 3 जिल्ह्याची बाउंड्री आहे. सी लेवलपासून 4421 फूट हाईट आहे. महाबळेश्वर हायेस्ट पॉईंट आहे. अच्छा, आता आपण चाललो आहोत दुसऱ्या पॉईंटला. तर आपल्याला मंकी पॉईंट बघायचा आहे. तिथून 3 स्टॅच्यू टाईप असं नॅचरली मंकीचे स्टॅच्यू दिसलेत. मार्जोरी पॉईंट बघायचा आहे. तिथून मग बघितल्यानंतर आपल्याला न्यू महाबळेश्वरला जायचं आहे. तिथं केट्स पॉईंट आहे, इको पॉईंट आहे, निडल होल आहे, एलिफंटचा आकार बनलेला आहे आणि स्ट्रॉबेरी गार्डन, असे 4-5 स्पॉट बघायचे आहेत नवीन महाबळेश्वरमध्ये. हा बघा आपल्याला हा मंकी पॉईंट बघायचा आहे. तिथून नॅचरली असे 3 स्टॅच्यू टाईप असे दगड बनलेले दिसतात, पत्थर समोरच दिसतात. इथं बघा असे 3 ब्लॅक कलरचे स्टॅच्यू आहेत समोर. समोरचे बघा, समोर समोरच दिसतात नॅचरली बनलेले डोंगराव. आता आपण पोहोचलेलो आहोत मार्जोरी पॉईंट येथे. या पॉईंटवरतून आपल्याला सह्याद्रीच्या पूर्ण पर्वतरांगा दिसतात. तर तुम्हाला दाखवतो नाही का, या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. समोरची हे पहिली रांग आहे, स्ट्रेट दिसते ती पहिली रांग आहे. तर स्टेप बाय स्टेप असं 7 रांगा आहेत. 1 2 3 4 दिसतात, आता बाकीच्या दिसत नाही. 7 रांगा दिसतात सह्याद्रीच्या. वेदर क्लिअर असल्यामुळे पूर्ण 7 रांगा दिसतात. थोडं फॉगी क्लायमेट आहे, त्याच्यामुळे 4 रांगा दिसतात, बाकीच्या दिसत नाहीत.
ते पूर्ण 7 सह्याद्रीच्या पर्वतरांग. हा पॉईंटचा आहे मार्जरी पॉईंट. मार्जरी मालकम हा गव्हर्नर होता, त्याच्या 2 पोरी होत्या, त्याच्या नावाने पॉईंटचं मार्जरी पॉईंट्स. एक मार्जरी पॉईंट्स आणि एक केट्स पॉईंट आता आपण नवीन महाबळेश्वरला बघायला जाणार आहे. केट्स पॉईंट कुठे आहे? हा आहे महाबळेश्वरचा इको पॉईंट. हे इको पॉईंटवर आपण बघू शकतो जसं की बाजीराव मस्तानी ह्या पिक्चरचा शूट झालेला आहे. ते खाली जे टेंट दिसत आहे का, तिथं बाजीराव मस्तानीचा शूट झालेला आहे. जे क्लायमॅक्सला जो सीन आहे तो तिथं झालेला आहे. धमाल ह्या पिक्चरचा पण शूट झालेला आहे इथं. ह्या साईडला नवीन महाबळेश्वरमधला इको पॉईंट्स आहे. आपल्याला इथं 4 पॉईंट बघायचे. हे नवीन महाबळेश्वर. जसं हा इको पॉईंट आहे, या साईडला केट्स पॉईंट आहे आणि त्या साईडला निडल होल, एलिफंट हेड असे 4 पॉईंट्स कव्हर करायचे आहेत नवीन महाबळेश्वरमध्ये आपल्याला. तिथला हा इको पॉईंट आहे. इको पॉईंटवरनं व्हॅली व्ह्यू कृष्णा नदी दिसती. हा समोरचा कृष्णा नदी, हा कृष्णा नदी बलकवडी डॅम बांधलेला आहे. 2005 मध्ये डॅम बांधलेला आहे. समोरचं गाव दिसतंय विलेज, त्या गावाच्या नावानं बलकवडी डॅम म्हणलं जातं त्याला. आणि हा इको पॉईंट आहे. आवाज केला की एका सेकंदामध्ये तुरंत आवाज रिटर्न येतो. समोरचा डोंगर आकार बनलेला आहे. इकडे बघा गणपतीची जशी सूंड असते गणेशजीची, गणपती बाप्पाचा तसा आकार बनलेला आहे ह्यासमोर. हा बघा आपल्याला नवीन महाबळेश्वरचा केट्स पॉईंट बघायचा आहे. इथून आपल्याला व्हॅली कृष्णा नदी, धूम डॅम दिसेल आपल्याला. जसं ह्या साईडला कमळगड फोर्ट आहे. समोर पाचगणी दिसते. ये जो एलिफेंट के जैसे दिखता है यही है? हाँ यही. समोरचा कमळगड फोर्ट आहे. हे पूर्ण असं हत्तीच्या पाठीवर अंबारी असं बसत, राजा महाराजा कशा बसत असं हत्तीच्या पाठीवर आपण उभे. पूर्ण हा एलिफंटचं ट्रंक आहे. त्या साईडून आपल्याला ते दिसेल एलिफंट पॉईंट, निडल होल त्या साईडून दिसतं. समोरचा कमळगड फोर्ट आहे, शिवाजी महाराजांचा अर्धावट किल्ला हा समोरचा दिसतो. हा बलकवडी डॅम आहे. हा कृष्णा नदीवरचा दुसरा डॅम आहे धूम. बघा हा व्ह्यू एलिफंट पॉईंट आहे. हा नॅचरली पहाडमध्ये बनलेला आहे. मध्ये जो होल दिसतो त्याला निडल होल म्हणलं जातं. निडल होल, एलिफंट हेड पॉईंट. समोर माकडाची गुफा आहे, मंकीज केव्ज आहे. धमाल मूवी बघितलं असेल तर ते शूटिंग झालेलं समोर धमाल मूवीचं. एलिफंट हेड, निडल होल पॉईंट. वरती हे सगळे स्ट्रॉबेरीचे आहेत बघा. आता जस्ट महाबळेश्वरचं रिसेंटली स्ट्रॉबेरी स्टार्ट झालं. ह्या वर्षी थोडं लेट प्रोडक्शन आहे. द बेसिक ऑफ द स्ट्रॉबेरी इज द व्हाईट फ्लावर. त्याच्यामधून स्ट्रॉबेरीज तयार होतात. पहिले व्हाईट फ्लावर येतं, नंतर ग्रीन, नंतर रेड होते. हे प्लांट आहे ना, ह्याची हाईट फक्त 7 ते 8 इंचपर्यंत होती. ऑक्टोबरमध्ये आपण लावतो, डिसेंबरपर्यंत स्टार्ट होतं, जून एंडिंगपर्यंत येत असते. एक झाड जे आहे ना 2 ते 3 किलो फळ देतं. समोर जे सिल्वर पेपर दिसतात ना त्याला मल्चिंग पेपर बोलतो. जे गवत उगतं, गवत उगत नाही, फ्रूट खराब होतं, फ्रूट खराब नाही होत. समोर जे मोठे मोठे झाड आहेत ते तुतीच आहेत. ब्लॅक कलरचे तुती म्हणतो ना आपण, हे असं ब्लॅक कलरचे तुती येतात. आणि हे हायड्रोपॉनिक सिस्टम सेटअप केलेलं आहे आपण. आता येणाऱ्या दिवसात असंच होणार आहे. स्ट्रॉबेरीज कमी जागेत जास्त प्रोडक्शन. आता पूर्ण एरियामध्ये 2000 प्लांटेशन लागले आणि एवढ्या एरियामध्ये 1000 प्लांटेशन लागले. एकदा व्हिजिट करा, खाली जाऊन बघू शकता. हे बघू शकता तुम्ही, महाबळेश्वरला आम्ही आलेलो आहे. तर स्ट्रॉबेरी गार्डन येते आणि मल्चिंग पद्धतीने इथं स्ट्रॉबेरी लावलेली आहे. जवळपास एक झाड आहे, एक अर्धा फूट म्हणजे 7 ते 8 इंचाचं. नॅचरली डायरेक्ट शेतामधून आपल्याला स्ट्रॉबेरी खायला मिळत आहे. आता आपण आहे महाबळेश्वरच्या सगळ्यात शेवटच्या पॉईंटवरती, सनसेट पॉईंट. सनसेट आता काही वेळात होणार आहे, 5 मिनिटांमध्ये. तर सनसेटचा पूर्ण व्ह्यूज मी तुम्हाला दाखवणार आहे. सनसेट पॉईंटला तुम्ही बघू शकता संध्याकाळी एकदम गर्दी झालेली आहे, फुल गर्दी.